इयत्ता 8वी, विषय मराठी, सुगम भारती, पाठ क्रमांक 5, विश्वविख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग. परिचय. डॉक्टर किशोर पवार, नलिनी पवार. प्रसिद्ध लेखक लेखिका डॉक्टर किशोर पवार यांची बिल गेट्स, डॉक्टर होमी भाभा, सी.व्ही. रमन, डॉक्टर अब्दुल कलाम, राईट बंधू, लुई पाश्चर अशा अनेक शास्त्रज्ञांविषयी पुस्तके प्रसिद्ध आहेत. नलिनी पवार प्रस्तुत पाठाच्या सहलेखिका. त्यांनी डॉक्टर किशोर पवार यांच्यासह अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. तसेच त्यांचे स्वतंत्र लेखनही प्रसिद्ध आहे. परिस्थितीचा गुलाम न बनता परिस्थितीला आपला गुलाम बनण्याची विलक्षण जिद्द हा स्टीफन हॉकिंग यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष पैलू सर्वांना प्रेरणा देणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वास न गमावता परिस्थितीवर मात केल्याचे जीवन कौशल्य या पाठातून आपणास शिकायला मिळेल. प्रस्तुत पाठ हा विश्वनिर्मितीचा शोध घेणारा मृत्युंजय शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग या पुस्तकातून घेतला आहे. ही गोष्ट आहे आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून वैज्ञानिक क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटणाऱ्या दिव्यांग शास्त्रज्ञाची. हे दिव्यांग शास्त्रज्ञ म्हणजे स्टीफन हॉकिंग. 8 जानेवारी 1942 रोजी स्टीफन विल्यम हॉकिंग यांचा जन्म इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. लहानपणापासून त्यांना विज्ञान विषयाची विलक्षण आवड. रेडिओतून आवाज कसा येतो, घड्याळ टिकटिक आवाज का करतो याबद्दल त्यांना कुतूहल वाटत असे आणि त्यामागील कारण शोधण्याचा ते प्रयत्न करत असत. गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय त्यांना मनापासून आवडत. अभ्यासाबरोबर फुरसतीच्या वेळेत बोटी वळवण्याचा त्यांचा छंद होता. शास्त्रज्ञ म्हणजे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे PhD करण्यासाठी त्यांना कॅम्ब्रिज विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली व त्याच विद्यापीठात त्यांचे संशोधन सुरू झाले आणि अचानक विलक्षण अशा दुःखद अनुभवाला त्यांना सामोरे जावे लागले. आपल्या बुटाची लेस बांधताना आपल्या बोटांची हालचाल व्यवस्थित होत नाही हे त्यांच्या लक्षात आले. नाताळच्या सुट्टीत घरी असताना त्यांना होणारा हा त्रास त्यांच्या वडिलांच्या लक्षात आला. अनेक शारीरिक तपासण्यानंतर त्यांचा मोटर न्यूरॉन या रोगाने निदान झाले. अशक्तपणा, अडखळत बोलणे, अन्न गिळताना होणारा त्रास ही या रोगांची प्राथमिक लक्षणे. हळूहळू स्नायूवरील नियंत्रण कमी होऊन या रोगात चालणे, बोलणे बंद होते आणि सर्वात वेदनादायक म्हणजे आपल्या श्वासोच्छवासासाठी उपयुक्त असलेले स्नायूही दुर्बल होतात. अपुरे मरण पाहिले म्या डोळा. अशा स्थितीत प्रारंभीच्या काळात विलक्षण निराशा, बेचैनी, अस्वस्थता हॉकिंग यांना अनुभवली. आपल्याच वाट्याला हे दुखणे का हा विचार त्यांना अस्वस्थ करून गेला. पण मूळ स्वभावात असलेला समंजसपणा, विचारीपणा यामुळे या निराशाजनक मनस्थितीतून हे हळूहळू बाहेर आले. जन्मानंतर आलेल्या या गंभीर अपंगत्वावर मात करण्याची जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्यांनी अवलंबविले. असाध्य रोगामुळे चाकाची खुर्ची त्यांची साक्षीदार बनली. विद्यापीठाने त्यांना विविध सुविधा पुरवल्या. डॉक्टरेट पूर्ण झाल्यावर 1966 साली त्यांच्या एका शोधनिबंधाला ॲडम्स प्राइज मिळाले. कॅम्ब्रिजमधील इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमी या संस्थेत काम करण्यासाठी त्यांना निमंत्रण केले गेले. ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांनी लिहिलेल्या प्रचंड लोकप्रिय पुस्तक. या पुस्तकाच्या 33 आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद केली गेली.
भौतिकशास्त्रातील उत्तम दर्जाच्या संशोधनासाठी दिला जाणारा अल्बर्ट आइन्स्टाईन पुरस्कार 1978 साली हॉकिंग यांना मिळाला. दुसरा आइन्स्टाईन अशी त्यांची ओळख निर्माण झाली. 1985 साली निमोनियाच्या दुर्धर आजाराने त्यांच्या श्वासनलिकेवर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यात त्यांची वाचा गेली. बोलण्यात मर्यादा आपल्या तरी अखंडपणे वैज्ञानिक संशोधनात ते व्यक्त राहिले. त्यांचा 59वा वाढदिवस त्यांनी भारतातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत साजरा केला. विश्वाचा स्वामी म्हणून प्रसारमाध्यमांनी त्यांची विशेष दखल घेतली. प्रचंड आत्मविश्वास, विलक्षण जिद्द, अनोखी दिनचर्या, विनोद बुद्धीचा असाधारण पैलू हे या शास्त्रज्ञाचे अनोखे गुणविशेष. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करणारा, विज्ञानाच्या क्षितिजावर तडफडणारा दिव्यांग तारा म्हणजे स्टीफन हॉकिंग होय. मुलांनो, हे पण समजून घ्या. स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यू 14 मार्च 2018 रोजी कॅम्ब्रिज, युनायटेड किंगडममध्ये झाला.